विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात, त्यानंतर आता सगळ्यांना वेध लागलेत ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे। त्याच संदर्भातली बातमी आहे। विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीतील भरघोस यशानंतर आता शिवसेनेनं मिशन मुंबई सुरू केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे मुंबईतील आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत मुंबई महापालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे असंही ते म्हणाले आहेत। सरकार आज आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे। तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल आणि म्हणून महायुतीला मुंबईमध्ये देखील प्रचंड महाविजय मिळाला आहे आणि तसाच विजय या महायुतीला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील। तर शिंदेंचं हे मिशन मुंबई नेमकं कसं आहे हे आपण एकदा सविस्तर पाहूयात। सरकारनं केलेली कामं आणि योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचवा। काहीही करून मुंबई महापालिका जिंकायची आहे, त्यामुळे कामाला लागा असे आदेश त्यांनी दिले। महायुती म्हणून निवडणूक लढवणार, महायुतीचा धर्म पाळा असंही ते म्हणाले। मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून केलेली कामं बघणार आहे। आमदार खासदारांनी विशेष जबाबदारी घेऊन तयारीला लागावं। हे सगळे निर्देश आपण पाहतोय एकनाथ शिंदेंनी आपल्या खासदार आमदारांना दिले आहेत। शिवाय आता त्यांनी बीएमसी कडे म्हणजे मुंबई महापालिकेकडे पूर्ण लक्ष वेधलं आहे। मुंबई शिवसेनेसाठी नेहमीच बालेकिल्ला राहिलेली आहे, पण फूट पडल्यानंतर आता दोन शिवसेना झाल्या आहेत, त्यामुळे ही प्रतिष्ठेची अशी लढाई झाली आहे। यंदाच्या मुंबई महापालिका नेमकं कोण जिंकणार, कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं त्यासाठीच महत्त्वाचं असणार आहे। तर एकंदरीतच विधानसभेनंतर आता शिंदे सेनेनं मुंबईसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे। मिशन मुंबई एकनाथ शिंदेंनी आखलंय आणि त्यानुसार त्यांनी अनेक आदेश निर्देश आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। खासदार आणि आमदारांवरती विशेष जबाबदारी त्यांनी दिली आहे की मुंबईला तुम्ही लक्ष केंद्रित करा, मुंबई आपल्या हाती आली पाहिजे, यासाठी शिंदे सेना सज्ज होतानाच दिसतेय। मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आमचं सरकार करणार आहे। या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या एजन्सी ज्या आहेत या एकत्र येऊन काम करणार आहेत आणि म्हणून लाखो लोकांना हक्काचं घर देण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे। तर एकंदरीतच आपण आता पाहिलं शिंदे सुद्धा स्वतः म्हणाले, त्यांनी सांगितलंय की मुंबईसाठी त्यांचं नेमकं कसं प्लॅनिंग असणार आहे। विशेष निर्देश त्यांनी दिले आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबई जिंकण्याचा विश्वासच व्यक्त केलाय।